तर आज निमित्त आहे तेरवी, कारण आमच्या या टेंबरे परिवारामधून स्वर्गीय खिलनबाई आम्हा तुम्हा सर्वांना सोडून आपल्या मुख्य निर्धामाला निघून गेलेल्या आहेत आणि त्यांच्या या आत्मप्रित्यर्थ आज हरिकीर्तनाचा कार्यक्रम, जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि निमित्त आहे तेरवी, कारण की म्हटलेलं आहे संत समर्थांनी की आमचे स्वर्गीय खिलनबाई यांचे 7 गेले आणि 5 राहिले. 7 5 12, 7 5 12 आणि आज होऊन राहिली 1 13. जोपर्यंत 13 सिद्ध होणार नाही तोपर्यंत तेरवी म्हणजे काय हा मला समजणार नाही. म्हणून 13 आधी समजून घेणे आवश्यक आहे. निमित्त आहे तेरवी. 14वी करत असलं तरी पण निमित्त आहे तेरवी, कारण की 14वी म्हटलं हा गंगभोज आहे आणि निमित्त आहे तेरवी. तर दादा रे सांगण्यात आलेले आहे की कोणत्याही कार्यक्रमाची जर सुरुवात म्हटला तर ही गणपतीच्या गणानं होत असते. तो कार्यक्रम भजनाचा असो, पूजनाचा असो, एखाद्या नाटिकेचा असो, एखाद्या भंडारीचा असो किंवा एखाद्या ड्राम्याचा असो, परंतु निमित्त आहे तेरवी. आणि पहिलं वंदन त्या गणपतीला करावं लागेल आणि जोपर्यंत त्या गणपतीला करणार नाही, गण म्हणणार नाही, तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही. परंतु दादा रे या गणामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे, अरे नमिला गणपती, नमिला गणपती माऊली सरजा, आता गुरु राजा दंडवत. पहिल्याच चरणामध्ये गुरुदेव माऊलीने या 3.5 हाताच्या मानवाला इशारा केलेला आहे सज्जनांनो की न मिला गणपती. मग आम्हाला गणपती मिळाला कधी नाही, गणपती मिळाला नाही, परंतु आम्ही गणपती मानलो, आम्ही गणपती मानलो आणि मानणारच. तुम्ही मानले, आम्ही मानलो, सर्वांनी मानला. परंतु पहिल्याच चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी सांगितलेले आहे की दादा रे न मिला गणपती माहुली सारजा आणि आता गुरु राजा. मग आम्हाला गणपती मिळालाच नाही, मग आम्ही गणपती मानलो. कधी गणपती मानलो तर मानलो कोणती गणपती, मानलो कोणती गणपती. इकडे समर्थांना सांगितलेलं आहे. आता एक नवीन गाणं निघाला होता 2-3 वर्षाच्या आधी की आमच्या पप्पाने गणपती आणला. अरे शंकर आणि पार्वतीना मांडीवर बसला गणपती. परंतु संत इकडे सांगतात की न मिला गणपती माहुली सारजा. हा आला कोटचा गणपती, हा आला कोटचा गणपती. परंतु असंही सांगण्यात आले समर्थांनी की माता पार्वती हिच्या अंगावरचा मैल काढून गणपती तयार करण्यात आला. हा असा दंतकथेमध्ये तुम्ही ऐकल्या आणि आम्ही सुद्धा ऐकलो. परंतु खरोखरच माता पार्वती यांच्या अंगावरती एवढा मैल असेल का? एवढा मैल असेल का? खरोखरच गणपती होऊ शकते का तयार? एवढा मैल होताच नाही. कारण की असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की शंकर पार्वती होत तेव्हा तेही लग्न लावले गणानं. मग मायबापाच्या पोरगा लग्न लावू शकते का? मायबापाचं लग्न पोरगा लावू शकत नाही. आई वडिलाच्या लग्नामध्ये पिंटे हजर राहू शकत नाही. परंतु या काळामध्ये राहू शकतो, आताच्या काळामध्ये राहू शकतो. कारण की जमाना तसा आला आहे, जमाना तसा आला आहे. कारण की समर्थ सांगतात, अरे जमाना याला खोटा गा खोटा, पोरगा बापाला मारते गोटा. जमाना याला खोटा गा खोटा, पोरगा बापाला मारते गोटा. जमाना याला खोटा गा खोटा, पोरगा बापाला मारते गोटा. जमाना याला खोटा गा खोटा,
माथे गोटा खोटाना पोरगा बापाला मारते. जमाना असा आलेला आहे म्हणून आजच्या काळामध्ये मायबापाचं लग्न पोरगा लावू शकतो. जमाना असा आलेला आहे. परंतु इकडे असे समर्थ सांगतात सद्गुणात महाराज परत समर्थ सांगतात आणि तेच गणपती कोणा बनवला? कुंभाराने बनवला. मग कुंभार मोठा की देव मोठा? कुंभार मोठा असून तोच कुंभार त्याचे पाय लागतो. तोच कुंभार मोठा असून तोच त्या गणपतीचे पाय लागतो. मग आता मोठा कोण? कुंभार मोठा. आता मोठा देव. आता मोठा कोण? देव. देव मोठा नाही, कुंभारच मोठा. अरे ज्यानं जन्म दिला तोच मोठा. कारण की माणूस हा एक माती आहे. माणूस हा एक माती आहे आणि ह्या मातीनं त्या मातीची किंमत वाढवली. ह्या मातीनं त्या मातीची किंमत वाढवली म्हणून आज त्या देवाला किंमत आलेली आहे. म्हणून इकडे समर्थ सांगतात अरे कुंभारा परी तू देवा कुंभारा परी तू देवा समाजाला कारण की माणूस हा एक माती आहे आणि या मातीनं त्या मातीची किंमत वाढवली आहे. देवाला किंमत आलेली आहे. कारण की गणपतीचं स्थान माणसाच्या गुदाद्वारामध्ये बसलेलं आहे आणि जोपर्यंत सकाळची क्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत दिवस कधी चांगला जाऊ शकत नाही. म्हणून आधी वंदन गणपतीला करावं
लागते आणि याच गणपतीला पाहण्याकरिता या जगामध्ये नाना प्रकारचे पंत उदयास आले, परंतु गणपती कोणाच्या हातामध्ये आली नाही. कारण की म्हटलेलं आहे, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, आणि प म्हणजे परेच्या पलीकडे अशी ती सोहम गणपती आहे. आणि तिला पाहण्याकरिता अनेक नाना प्रकारच्या दुकानदाऱ्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून इथं समर्थ सांगतात, गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे, अरे रूप पाहता फुलो